छोटी पापलेट आहेत हे बघा, म्हणजे ताजी आहेत, आत्ताच आलेली आहेत हे बघा. मित्र कशी लावलेली आहे पापलेट ही? 500 रुपये किलो. हे बघा 500 रुपये किलो अशी पापलेट आहेत हे बघा. असे मिक्स आहेत, म्हणजे काही मोठे पीस आहेत हे बघा आणि काही बारके पीस आहेत, पण 500 रुपये किलो लावलेलं आहे हे बघा. थोडं कमी पण होऊ शकते या ठिकाणी. तर मित्रांनो, आज आपण आलोय करंजा मच्छी मार्केटला आणि या ठिकाणी आता आपण बघणार आहोत कोणत्या प्रकारची आणि किती मोठ्या प्रमाणावर मच्छी आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आणि या ठिकाणी या कोलब्या आहेत. मग या कसल्या कोलब्या कशा? 150 रुपये, 300 रुपये किलो, 250 रुपये किलो देणार ना? ओके. आणि पापलेट कशी सर्व? 500ला सर्व. तर आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर मार्केट आज आता 4:30 वाजलेले आहेत करंजा मार्केटमध्ये आणि मार्केट खूप भरलेला आहे हे बघा. आणि वेगवेगळ्या प्रकारची मच्छी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता हे बघा या ठिकाणी तर आपण आता तुम्हाला दाखवतो. आता हे बघा, हे आपण कुठून आलात? मुंबईवरून आला मच्छी न्यायला? शिवडीवरून. मुंबई नंबर 12. आणि इथं मच्छी स्वस्तच भेटते. तेव्हा एक नंबर मच्छी आणि ताजी मच्छी आणि स्वस्त मच्छी करंजा मार्केटमध्ये पण आपण बघू शकता. शिवडीवरून, मुंबईवरून लोक या ठिकाणी मच्छी घेण्यासाठी आलेले आहेत. एकदम म्हणजे स्वस्त चांगल्या प्रकारची मच्छी, वेगवेगळ्या प्रकारची मच्छी स्वस्त इथे मच्छी आहे. ओके. आता या ठिकाणी आपण बघू शकताय छोटी पापलेट आहेत हे बघा, म्हणजे ताजी आहेत, आत्ताच आलेली आहेत हे बघा. मित्र कशी लावलेली आहे पापलेट ही? 500 रुपये किलो. हे बघा 500 रुपये किलो अशी पापलेट आहेत हे बघा. असे मिक्स आहेत, म्हणजे काही मोठे पीस आहेत हे बघा आणि काही बारके पीस आहेत, पण 500 रुपये किलो लावलेलं आहे हे बघा. थोडं कमी पण होऊ शकते या ठिकाणी. आपण बघितलं तरी बघा 500 रुपये किलो पापलेट आहे. सध्या बारीकच आहेत, तरी मोठ्या प्रमाणावर लोक खरेदी करतात. चांगली पापलेट आहेत हे बघा. नमस्कार. या ठिकाणी बोंबील आहेत हे बघा. आणि या ठिकाणी या कोलब्या आहेत. मग या कसल्या कोलब्या कशा? 150 रुपये, 300 रुपये किलो, 250 रुपये किलो देणार ना? ओके. आणि पापलेट कशी सर्व? 500ला सर्व. तरी 1 किलो होणार ना? म्हणजे मित्रांनो बघा 500 रुपये किलो मिनिमम. आपण सगळीकडे बघितलं तर 500 रुपये किलो हे पापलेट चालू आहे या ठिकाणी. हे बघा या ठिकाणी मोठमोठ्या अशा कोलब्या हे बघा, मोठ्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी कोलब्या आपल्याला बघायला मिळतात हे बघा. आणि या ठिकाणी आपण बघताय हे बोंबील आलेले आहेत हे बघा. हे कसे आहे बोंबील? काट्यावर, डायरेक्ट काट्यावर या ठिकाणी काट्यावर डायरेक्ट दिलं जातं. या ठिकाणी छोट्या माकल्या आहेत. नमस्कार. काय घेतलं? काय घेतलं? आहे बरं स्वस्त आहे ना? ठीक आहे. म्हणजे आता श्रावण महिना आपल्याला स्वस्त भेटणार आहे. ओके. आता या ठिकाणी बघा हे हलवा मासा आहे आणि मोठे एकदम मोठे हलवे मासे. तर भाऊ कसे हलवे कसे लावले? 700 रुपये किलो. 700 रुपये किलो आहे. 800 रुपये किलो रावस ना? हा बघा रावस हा शक्यतो हा रावस हा मासा आपल्याला बघायला नाही भेटत मार्केटमध्ये. 800 रुपये किलो आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकता खूप मोठी मासे या ठिकाणी आलेले आहेत हे बघा. आता या ठिकाणी आपण बघताय हे बघा खूप मोठे असे मासे. हा कोणता मासा आहे? रावस आहे हे बघा मित्रांनो, रावस मासा. आणि आपण या रावस माशाची साईज बघू शकताय. खूप मोठे रावस मासे. हा शक्यतो मासा आपल्याला शक्यतो बघायला भेटत नाही, पण आता हा मोठा मासा कसा किलो आहे? 600 रुपये किलो. हा बघा रावस मासा 600 रुपये किलो आहे. आणि खूप मोठे मासे मार्केटमध्ये आज आलेले आहेत हे बघा. या ठिकाणी पण आपण बघू शकताय रावस मासा 600 रुपये किलो आहे.
ब्लॉग आता या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी हा कुठला मासा? कुठला? चिरा मासा आहे काय? हा बघा, हा चिरा मासा आहे या ठिकाणी. हा वेगळा मासा आहे जरा. सलमान बोलतात. हा चिरा मासा आहे. आणि हा कसा किलो आहे माची ताई? किती? 400 रुपये किलो आहे का? ओके ओके. आणि हा ही कोलंबी कशी? 450 रुपये किलो. हा 500ला सर्व वाटा आहे का? ओके ओके ओके. आणि हा कोणता मासा आहे? गोल मासा. हा सर्वात महाग असतो ना? आता बघू शकतो आपण, हा गोल मासा या ठिकाणी हा 900 रुपये किलो आहे. पण गोल मासा पण शक्यतो आपल्याला बघायला कमी भेटतो. हे बघा गोल मासा. आणि या ठिकाणी आपण बघू शकताय सुरमई. सुरमई बघा किती मोठी सुरमई आहे. हे बघा, ही सुरमई कशी किलो? ही अख्खी 1000 रुपये किलो काय? हे बघा सुरमई किती मोठी सुरमई आहे बघा. ही कमीत कमी किती किलोची असेल? 6.5 किलो आहे. 6.5 किलो ही सुरमई आहे. आणि हा बघा, हा मासा आहे. हा कोणता मासा आपला? हा सकला मासा आहे. आणि हा सकला मासा पण खूप चवीला असतो असा हा सकला मासा आहे. या ठिकाणी पण आपण बघू शकताय हलवा मासा आहे. आणि किती मोठा हलवा मासा आहे बघा ना आपण. हा हलवा ना? हलवा कसा किलो आहे? 750 रुपये किलो आहे बघा मित्रांनो. 750 रुपये किलो आहे म्हणजे खूप स्वस्त आहे. आणि मोठ्या प्रमाणावर मच्छी मार्केटमध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे ही स्वस्त मच्छी आपण कुठेही बघितला तरी या ठिकाणी आपल्याला स्वस्त मच्छी पाहायला मिळते. आता या ठिकाणी पण भाऊ आहेत विकायला. आता हा कोणता मासा आहे? रावस आहे का? आणि हा कसा किलो आहे? हा कसा किलो आहे? 800 रुपये किलो आहे काय? ओके. बघा आपण म्हणजे मित्रांनो सर्व प्रकारची मच्छी या ठिकाणी या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर आपण करंजा जेटीवर आलो आहे. आणि या ठिकाणी आपण हे बघा मोठ्या प्रमाणावर मच्छी आज मार्केटमध्ये आलेली आहे बघा. आता या ठिकाणी हे बघा आपण बघू शकतो हा पोपट मासा आहे. हा कसा पोपट मासा कसा? 500ला आहे काय? 1 किलोचा असेल? 1 किलो जास्त? 1.5 किलोचा असणार आहे. ओके. आणि या ठिकाणी पण छोटे मासे आहेत हे बघा. तर आपण हे बघा या ठिकाणी पण आपण बघू शकताय हे हलवा मासा आहे. आणि या ठिकाणी पण मोठा रावस मासा आहे. हा कसा किलो आहे? रावस आहे ना? रावस. आपण बघा किती मोठा रावस मासा आहे. हा किती किलोचा असेल तरी अंदाजे? 3 किलोचा आहे. अरे वा. हा बघा 3 किलोचा रावस मासा आहे. या ठिकाणी हे बघा, ही चिंबोरी. हे बघा चिंबोरी आहेत. ही डायरेक्ट बोटी याच्यामध्ये भेटतात. ही चिंबोरी बोटी खोल समुद्रात जातात त्या ठिकाणी भेटलेली चिंबोरी आहे. ही कशी असतात? ही कशी चिंबोरी? ही 500 रुपयाला काय? 500 रुपयाला आहे बघा. 500 रुपयाला चिंबोरी आहेत. आणि या ठिकाणी ही आहेत, ही 700 रुपयाला आहेत चिंबोरी. हे बघा किती भरलेले आहेत का? किती? या ठिकाणी हा सकला मासा आहे. सकला मासा आपण बघू शकताय. कसा मासा लावला आहे बाबा? 600 रुपये किलो. आणि हा किती किलोचा मासा असेल? 8 किलोचा मासा असेल. हा बघू शकता 8 किलोचा एवढा मोठा सकला मासा. आणि या ठिकाणी पण हे मासे आहेत. हे कोणते मासे? कुठला मासा? दाडा काय? हा कसा किलो? 400 रुपये किलो. तर आपण बघू शकता मित्रांनो 700 रुपये किलो. म्हणजे मित्रांनो सध्या तरी मच्छी स्वस्तच आहे. 600-700 रुपये
या रेंजमध्ये या ठिकाणी मासे उपलब्ध आहेत. आता या ठिकाणी आपण पापलेट मासा बघू शकतोय. हे बघा छोटे पापलेट आहेत. हे कसे आहे किलो? 500 रुपये. 500 रुपये किलो. हे बघा या ठिकाणी 500 रुपये किलो आहे पापलेट मासा.